महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित नाही। जागा वाटपात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असून यात काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं। मात्र या खासदारांचं पुनर्वसन सुद्धा केलं जाईल। महायुतीत लोकसभा जागा वाटपावर खल सुरू आहे। मुंबई आणि दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू आहे। अशातच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं भाजपला सोडल्याचं बोललं जातं। या लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत। मात्र महायुतीच्या जागा वाटपात कीर्तीकर यांचा हा मतदारसंघ शिवसेनेनं भाजपसाठी सोडला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ भाजपला दिल्यामुळे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचं विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे। प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षाचा सन्मान राहिला पाहिजे, त्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांशी चर्चा करून सन्मानपूर्वक त्याच्यातून तोडगा काढतील असा मला संपूर्णतः विश्वास आहे। आणि भारतीय जनता पार्टी त्यात विशेष भूमिका निभावेल आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांचा, विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान ठेवून या संदर्भात एक सन्मानपूर्वक तोडगा काढेल हा विश्वास आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल। आता जे लोक शिवसेना सोडून गेले त्यांची अशी स्थिती होणार आहे। इथं मान होता, सन्मान होता आणि स्टँडिंग खासदारांना गाळणं वाटतं हा त्याच्यावरही अन्याय होते। वाटतं हा अन्याय तर जे लोक गद्दारी शिवसेना सोडून गेले त्यांच्यावर तर सर्रास होणार आहे। गजानन कीर्तीकर हे गेले 2 टर्म खासदार आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतर कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली होती। तसंच तिसऱ्यांदा ते या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र महायुतीच्या नव्या राजकीय समीकरणात कीर्तीकरांचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे। खरं तर गजानन कीर्तीकरांनी निवडणूक लढवली असती तर कीर्तीकर पिता-पुत्रात थेट लढत झाली असती, कारण 2च दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपनं ही राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे। आता हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना उभाटा अशी लढत बघायला मिळणार आहे। मात्र भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।